तर जय श्रीराम भावांनो, तर आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर आता वाजले सकाळचे 6:30, तर आता मी ती रेडी झाला। तर आज आपल्याला मीटिंग आहे येलदरा, जगळपूर आणि हडोटी। तर आता आपल्या रूम मध्ये सर्वांची मीटिंग होईल आमची, आणि इथून जायचं मग येलदऱ्याची मीटिंग ती करून जगळपूर हडोटी, आणि हडोटीहून आपल्याला यायचं जळकोटला। आता मीटिंग ते झाली आहे, जस्तीच्या मीटिंगा दिल्या आता, जिकडं कलेक्शन आहे तिकडं। तर आता आपापल्या जायचं, आपापली मीटिंग घेऊन। हे आमचे बीएम सर, हे ऑल स्टाफ, आणि कॅम्प्युटर पाशी बसले ते आमचे एबीएम सर। आता हॉटेलवर चहा ते पिलाव, चहा ते पिऊन येऊन पंपावर पेट्रोल टाकलो, का बरं की गाडीत पेट्रोल नव्हतं। तर तुम्ही बघू शकता सकाळ सकाळचं वातावरण किती भारी आहे। तर सकाळ सकाळी असं ऊन चांगलं असतंय शरीरासाठी आपल्या। तर सकाळ सकाळी उठून तुम्ही पण फिरायला जावा, का बरं की ऊन शरीराला लागले की चांगलं राहते, कवळं ऊन राहते। तर मस्तपैकी चहा ते पेला। आता चहाला टाईम नसतो, पण टाईमाला चहा पाहिजे असं म्हणते। तर आता जाऊ येलदऱ्याला। फायनली भावानं आपण आला आता येलदऱ्यामध्ये। तर कस्टमरच्या घरी आला, मीटिंग जिथं बसते तिथं बहुत काय होते काय नाही। कस्टमर तर सोयाबीन कापायला गेलेत म्हणा, बहुत जेवढे आहेत तेवढे। तर फायनली भावानं इथं आलं तुम्ही 8 वाजता। तर आता 9:15 झाले। तर आपलं इथलं कलेक्शन झालं आहे, पण 5 अकाउंट जर पेंडिंग आहेत। एका कस्टमरकडे 4 आणि एका कस्टमरकडे 1 आहे। त्यानं देतो म्हणला आहे, बघू त्यानं काय म्हणताय, जाऊन घेऊन घराकडे या म्हणता, बघूच जाऊन। तर फायनली भावांनो आपण येलदऱ्याची मीटिंग केलेली आहे। तर 2 मीटिंग होत्या, येलदऱ्याची कंप्लीट केली आहे। 4 लोन पेंडिंग आहेत एकाच कस्टमरकडे, पण जरा कस्टमरचा घरी वादावाद चालू असल्यामुळे जरा ते 4 लोन पेंडिंग आहेत। 4-5 पर्यंत ते पण येऊन जातील। तर आता जायचे आपल्याला जगळपूरला दिल ते कस्टमर ऑनलाईन टाकल ते, पण एका कस्टमरचे 2 लोन असल्यामुळे तिथं पण जाऊन घ्यावं लागलं। काय नाही, येलदऱ्याहून ते 2 किलोमीटर आहे, त्याच्यामुळे इकडे जाता येईल। इथून मग हडोटीहून जेवण करून मग जळकोटला जायचं। कुठे तर खावता काहीतरी जेवण करूत, का बरं की आता वाजलेत 12। तर सकाळी 7 वाजता आलतो। तर बघू काय हडोटीला काय भेटतंय का। फायनली भावानं आपण आला, आता जेवण ते करा, बिर्याणी सांगितल्या, जेवण ते करून जाऊता जळकोटला। तर आता जेवण ते झालं, तर तेवढ्यात आपले बालाजी सर आलेत, त्यांनी पण जेवला आलेत। आता कुठं निघालते की शिरूरवरून, हे पण आपले स्टाफ होते। आता दुसऱ्या फायनान्समध्ये गेले ते, ह्यानी आता भेटली इथं, जेवण ते करून आता निघावं जळकोट साईडला। तर फायनली भावानो आपण आला आता जळकोटला ब्रँचला। तर भावानो हडोतीमध्ये जेवण ते करून बालाजी सर भेटत ते, त्यांनी पण जेवले। तर आता त्यांनी गेले शिरूरला आणि मी आला जळकोटला। तर कॅश पॉईंटवाल्यापाशी गेलतो, पण कॅश पॉईंटवाला गेले जेवायला घरला। तर त्यानं आल्यावर आता कॅश ते डिपॉझिट करायचे। तर आपल्या गाडीसाठी एक नवीन वस्तू आणला, हे बघा, ते हँडलला लावायचं कसं आहे। हे जर फायदा असलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, आणि कमेंटमध्ये येस म्हणून टाईप करा। तर भावांनो आता रहीम भाई आलेले आहेत, तर ह्यांच्यापाशी आता कॅश पॉईंटवर कॅश ते जमा केला। आणि बघू शकता, हे बघा गाडीला आपल्या ते नवीन वस्तू आणलेली लावली आहे। तर आता जायचे, आता माझ्यासोबत यायचे प्रकाश सर आणि हर्षद येलदऱ्याला। तर जाऊता येलदऱ्याला कलेक्शन ते डन करून वापस होता। भावानो मी गेलतो प्रकाश सर सोबत आनंदवाडीला, का बरं की त्यांचं आनंदवाडीचं कलेक्शन होतं, तिथलं कलेक्शन डन केला। आणि आता चाला येलदऱ्याला, का बरं की ते कस्टमर कॉल उचलत नाही, आणि एकाच कस्टमरकडे 4 लोन राहिलेत। फक्त सकाळपासून त्याच कस्टमरकडे राहिलेत, कारण की घरात त्यांचे भांडणं लागल ते, म्हणून मी काय त्यांना म्हणलो नाही, दुपारी देते म्हणाल त्या मावशीनं, तरी पण अजून द्यायला नाहीत। आता मेन प्रकाश सर चाला हडोटीहून, बघूच काय होते हप्त्याचं काय नाही। तर भावानो फायनली आपलं कलेक्शन डन झालेलं आहे। शेवटी त्यांच्या गावात येऊन हप्ता न्यावा लागला, ऑनलाईन काही त्यांनी टाकायला नाही। तर भावानो आता रात्रचे वाजले तर 8:30।
तर भावांनो आता इथून निघाला आम्ही जळकोटला. तर जळकोटला जाऊन जेवण ते करून मस्तपैकी झोपूता. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर बाय बाय.